नमस्कार, माझे नाव समृद्धी विद्युत धालेकर. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर कोल्हापूर असे आहे. माझ्या मॉडेलचे नाव ॲटॉमिक इरिगेशन सिस्टीम असे आहे. तर याच्यामध्ये साहित्य असे वापरले आहे की सॉईल मॉइश्चर सेन्सर वापरला आहे आणि हा कनेक्ट आहे आर्डिनो युनोशी आणि हा कनेक्ट आहे रिलेशी. रिले कनेक्ट आहे वॉटर पंपशी. अशा प्रकारे याचे साहित्य आहे. तर याची प्रोसेस अशी आहे की जर आपण हा सेन्सर ड्राय सॉईलमध्ये टाकला तर तिथे रीडिंग येते की इथे पाण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात आहे आणि हा कमांड देतो आर्डिनो युनोला. आर्डिनो कमांड देतो रिलेला आणि रिले कमांड देतो मोटरला. कारण मोटरला कमांड दिल्यावर मोटर ही चालू होते आणि याच्यामध्ये पाणी येणे सुरू होतं आणि वेट सॉईलमध्ये ते पाण्याची आवश्यकता जर व्यवस्थित झाली तर परत या सेन्सरमध्ये रीडिंग येते आणि हा रीडिंग कमांड देतो आर्डिनो युनोला. युनो हा कमांड देतो रिलेला आणि रिले परत मोटरला कमांड देतो की आता पाण्याची आवश्यकता व्यवस्थित आहे आणि ती मोटर मग बंद होते. या प्रोजेक्टचा आपण ॲक्च्युअल डेमो आता बघू. तर ही सिस्टीम आता रेडी झाली आहे आणि हा सेन्सर आपण ड्राय सॉईलमध्ये आपण डीप करत आहोत आणि हा डीप केल्यानंतर आता इथं डिटेक्ट झाला की ह्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे आणि हा आर्डिनो युनोला मेसेज करतो आणि हा मेसेज रिलेकडे जातो आणि रिले मोटरला मेसेज करतो आणि मोटरला मेसेज केल्यानंतर मोटर चालू होते आणि चालू झाल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी येणं सुरू होतं आणि हा आपण सेन्सर आता वेट सॉईलमध्ये जर टाकला तर ह्याच्यामध्ये डिटेक्ट होतं की आता पाण्याची आवश्यकता नाही, पाणी व्यवस्थित प्रमाणात इथे आहे, तर मोटर बंद होते. तर याचे फायदे असे आहेत की याच्यामध्ये विजेची बचतसुद्धा होते व पाण्याची जी नासाडी होते ती पाण्याची नासाडी न होता पाण्याचीसुद्धा बचत होते व हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण यूज करू शकतो व घराबाहेर ज्या आपण कुंड्या लावतो त्याच्यामध्ये सुद्धा हे अतिशय मोठ्या प्रमाणात यूज होऊ शकते. भविष्यामध्ये जर आपल्याला हा प्रोजेक्ट मोठ्या स्तरावरती न्यायचा असेल तर जे वॉटर पंप आहे तो आपण मोबाईलमधून ऑन ऑफ करू शकतो व आपल्याला पाण्याची किती आवश्यकता आहे हे आपण टायमर लावून जी सिस्टीम आहे ती आपण कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.